मूर्ख, कळत नाही तुला? काय केलंस हे? मॉम, जो रंग तुम्हाला आजपर्यंत आवडला नाही, ज्या रंगापासून तुम्ही आजपर्यंत लांब राहिलात, तोच रंग या मुलीच्या येण्याने आधी आपल्या घरात आला. आणि आज तर काय हद्द केली तू. सरळ तोंडच काळं केलं तू मॉमचं. वहिनी एक मिनिट. आई, सावलीने जाणून बुजून केलेलं नाहीये. इनफ. माझ्या प्रश्नाचं उत्तर मला मिळालंय. आता कोणी काहीही मध्ये बोलायचं नाहीये. माझ्या घरासाठी, माझ्या संसारासाठी काय चांगलं आणि काय वाईट हे तिने मला प्रत्यक्ष सांगितलंय. उद्धाराच्या दारात उभी आहेस, पण सांभाळून पाऊल टाक. विचार करायला वेळ आहे अजून. योग्य वेळ बघ, डोक्यावरचं ओझं खाली ठेवायची. विश्वास आहे काचेवर, पण काचेला हाय कडा. तिथंच रुततोय संसाराचा गाडा. मॉम, मॉम ते आज गोंधळ. प्लीज, जे झालं ते झालं. त्या विषयावर पुन्हा चर्चा नकोय. हेच बोलायला आला होतात का? नाही हो मॉम, ॲक्च्युली ताराचा सोनमुख दाखवण्याचा कार्यक्रम करायचा आहे. मॉम एक मिनिट प्लीज, फक्त ऐकून घ्या माझं. ऐश्वर्या, मला मान्य आहे लग्न तुमच्या मर्जीविरुद्ध झालं, तुमच्या पद्धतीने नाही झालं, पण तुम्हाला तारा आवडत होती ना आधीपासून, म्हणूनच तुम्ही तिच्या घरी गेलेला तिचा हात मागायला. हां, आता तिथे जाऊन सगळं उलट घडलं. पण या सगळ्यात ताराची काय चूक आहे मॉम? आपल्याला ती आधीपासून आवडत होती, तिचा आवाज, तिचं गाणं. हां, आता भैरवीजींच्या चुकीची शिक्षा आपण ताराला का द्यायची? आणि गोंधळात स्पष्ट कौल मिळालंय आपल्याला, तुम्ही ऐकलत ना? ती मूर्ख मुलगी जेव्हा घरात आली तेव्हा आपली इच्छा नसताना, मनात नसताना सुद्धा आपण पूर्ण मीडिया समोर सगळ्या लोकांना पार्टी देऊन तिचा सोनमुख दाखवण्याचा कार्यक्रम केला. मग
मग आता हा तारावर अन्याय नाहीये का? आणि तारा पॉप्युलर आहे. तिच्या पॉप्युलॅरिटीचा आपल्या मेहंद्रे म्युझिक कंपनीला फायदाच होणार आहे मॉम. मला असं वाटतं आपण हा कार्यक्रम करायला पाहिजे. नाही, बरोबर आहे तुझं ऐश्वर्या. उगाच कारण नसताना तारावर अन्याय नको व्हायला. ठीक आहे, करा. तुमची जर काही इच्छा असेल तर अवश्य करा, पण व्यवस्थित सगळं सांभाळून आणि कमीत कमी पाहुण्यांच्या उपस्थितीत करा. थँक्यू मॉम. हे नको ना, जा तयारीला लागा. आलीच. चल. पांडुरंगारी वासुदेवारी. ऐक लेट असं होतं की मी रात्री काय हो? कुठं सकाळ सकाळ तयारी करू? वारीला चाललोय. सगदेवा, या वर्षाला वारीत चुकणार म्हणून हुरहुरल्यासारखं होतंय बघ. पांडुरंगाला डोळं भरून बघता बी येणार नाही. जीव नाही माझा रमणार बघ इथं. जा की तुम्ही, जा त्यांच्या बरोबर. काय दाढ भरली तुम्हाला? गड लागतात की हा? जा जा, घेऊन जा घेऊन जा. नाहीतरी इथं टाळ कुटत बसण्यापेक्षा तिथं गेलेलं बरं ना. सासूबाई तुम्ही काय उभ्या, जा बरं जाऊन चहा टाका माझ्यासाठी. जा. जयंती, यावानं तोंड दिले म्हणून काही बरवू नकोस. सासू सासरे आहेत तुझे, आई बाबांच्या जागी आहेत. आळंदीत प्रस्थान दिवस उजाडला की दिंडी सोबत वारीला जायचं अशी भागवतांची परंपराच आहे. आणि बिनकामाचं बहिणीच्या जीवावर उड्या मारायच्या ही बी परंपराच असेल ना भागवतांची. जयंती, वरडा 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 वरडा, अजून मोठे वरडा की. काय शिकवलं तुमच्या आई बापांना आतापर्यंत तुम्हाला? हा, हे टाळ कुटत बसायचा आणि तो मृदुंग वाजवत बसायचा. तुमची ती बहीण तिकडे घसा खरवडून गातीये ना, तेव्हा 4 पैसे येतात आणि घर चालतंय. तिच्या जीवावर एक नोकरी मिळाली होती हो, ती बी करता आली नाही, त्यात बी खोटेपणा केला जाऊन. पाच जयंती पाच. आई बाबांची तब्येत ठीक नाही म्हणून मी वारीला चाललोय. मग त्यांच्या डोक्यावर जेव्हा कर्जाचा डोंगर होता, त्या अप्पू भाऊजींचं जेव्हा भागत नव्हता औषधांशिवाय, तेव्हा का काम करत नव्हता तुम्ही? मी नोकरी करत होतो. होतो भूतकाळ झाला तो, आता वर्तमानात या जरा. ओ, काम करून पैसे कमवून 4 दिवस तरी आई बापाला सुखाचे दाखवा हो. नाही 4 दिवस राहू देत, सोडा ते 4 दिवस, पण 2 दिवस बायकोला तरी सुखाचे दाखवा की कधीतरी. हा, नाही जमणार ते. नाही, सांगा मला काय 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 केलंय काय तुम्ही आतापर्यंत? काय कर्तव्य आहे तुमचं? कसला अभिमान आहे एवढा तुम्हाला? सांगू शकते का मी बाहेर जाऊन कुठं, बाबा माझा नवरा अमुक करतो तमुक करतो, हे पैसे कमवतो ते देतो घरात, काय सांगू शकते मी बाहेर जाऊन? हा घरात नोकर होता ना, तीच ह्याची लायकी होती. सकाळ सकाळ उठता तेव्हा आरशात स्वतःला बघून लाज नाही का वाटत तुम्हाला? आपण या पृथ्वीवर ओझ आहोत असं वाटत नाही का कधी उठल्यावर? सुनबाई. काय काय सुनबाई, काय त्या मेंढ्यांके काय लाज काढली माहितीये तुम्हाला? हा, 18,000ची नोकरी, 30,000ची नोकरी, मोठं ऑफिस दाखवलं, अरबा बरोबर मीटिंग दाखवली, आणि काय दिसलं मला तिथं? हा, ऐश्वर्या मॅडमच्या मैत्रिणीचं जाऊन सँडल पुसतो. अगं जयंती, जरा तुम्ही बोला, काय सांगत होतात परवा? वटपौर्णिमेची जाऊन पूजा कर. या नवऱ्यासाठी पूजा करू मी? या असल्या बिनकामाच्या नवऱ्यासाठी पूजा करू? लायकी आहे याची बायको सांभाळायची? सॉरी, पण आजचा दिवस तो शेवटचा आहे. उद्यापासून कामावर येऊ नकोस. ₹20,00,000 गायब झाल्याचा आरोप झाला यांच्यावर.
आपला कार्यक्रम जसा होतो तसाच होईल, फक्त गेस्ट लिस्ट जरा कमी केली यावेळेला. पण नील, तू या सगळ्या गोष्टीमध्ये एक गोष्ट विसरतोयस. या सगळ्यात ताराच्या गाण्याचा उल्लेख का नाही? नाही म्हणजे जर तू विसरला असशील तर मी आठवण करून देते. गेल्या वेळेस मॉमच्या मैत्रिणी आलेल्या सुनमुखच्या कार्यक्रमाला, तेव्हा काय झालेलं आठवतंय ना? त्या सगळ्या मैत्रिणींनी मॉमना टॉन्ट केलेला की बाबा ही अशी कशी सून आहे तुमची. पण ह्यावेळेस लपवण्यासारखं काहीच नाहीये, आहे का? सर्व गुण संपन्न सून आली आपल्या घरात. मग तिचं टॅलेंट जगाला दाखवायला नको? काय वाटतं मॉम? आय डोंट माइंड, ॲज यू विश. माझं फक्त एकच म्हणणं आहे की गेस्ट लिस्ट बनवली असेल ना, सगळ्या पाहुण्यांचं स्वागत अगदी आदरानं करा. हं? हॅलो, काय? सावली, काय झालं? दादाला पॅरालिसिसचा झटका आला. तू शांत हो आधी, शांत हो. हां, आपण जाऊ तिकडे. हां, चल निघू. सारंग, एक मिनिट. तू नाही जाऊ शकत, कारण आज मॉमना काहीतरी काम आहे घरी, म्हणून त्या ऑफिसला येणार नाही. तुझी गरज लागेल ऑफिसमध्ये. नाही, हवं तर एक काम करू, घरचा कार्यक्रम कॅन्सल करू. कॅन्सल करायची काही गरज नाही. आधी दादाला भेटेन मी. दादाला भेटणं फार महत्वाचं आहे. मग जाईन ऑफिसला. चल, सावली, मी गाडी करतो, तू ये. हे बघ, तुला कसलीही गरज लागली ना तर प्लीज मॉमला कॉल कर. गाण्यासाठी लागणारी माणसं मी अरेंज करेन. त्याचा त्रास तू नको घेऊस. आणि काही झालं ना तर माझं गाणं सुरू व्हायच्या आधी तू मला इथे हवी आहे. टेक केअर. एकनाथराव, अहो मंडळी तात्काळ उभी आहे. तुमच्याशिवाय तर दिंडी प्रस्थान करू शकत नाही. बघा, अहो वर्षानुवर्षाची परंपरा आहे. परंपरा? तुम्ही बी परंपरावालेच का? घरात 18 विश्व दारिद्र्य आहे ते दिसतात नाही तुम्हाला? मला सांगा, एवढा अटॅक आल्यानंतर एक महिना ऍडमिट करून घ्यायची डॉक्टरांची परंपरा आहे. ती पाळली नाही त्यांनी का? कारण औषध पाण्याला पैसे नाहीत. अर्ध्या तासात घरात माणूस आणून टाकला तुम्ही. सुनबाई, हे बघा, हे घ्या. आणि तुम्ही मंदिराजवळ तयारीला लागा. होय, आम्ही आलोच. रामकृष्ण हरी. देवा, पांडुरंगा, अरे काय लिहून ठेवलंय रे माझ्या आयुष्यात? आई बाबांचा भक्तीचा वाटाही माझ्या नशिबात नाहीये का रे? ए सगदेवा, हे पांडुरंगा, अरे काय करू सांग की? इथं घरात आजारी लेकराच्या पायाशी बसून राहू का तुझ्या पायावर डोकं ठेवायला वारीस येऊ? नेमकं काय करू? माझा ऐका, या आधी बी लई संकट आले आपल्यावर, पर आपण कधीच नाही हारलो. ही बी विठ्ठलाचीच एक परीक्षा आहे असं समजा. त्यानंच आयुष्य दिलंय, संकट बी त्यानंच दिलंय.
आणि या संकटातून मार्ग भेटतोच धावेल आपल्याला. आपल्याला निघायला पाहिजे वारीला. वारी चुकवून नाही चालायचं. सगदेवा काळजी गेले ग्रा. तुला ठाव आहे ना, आपल्याला वारी नाही चुकवायची आहे. अहो, आपल्याला निघायला पाहिजे आता. पांडुरंग हरी वासुदेव हरी. पांडुरंग हरी वासुदेव हरी. ठेव तुला. अगं थोड्या दिवसाचं लग्न आहे तुझं. 4 पैसे गाठीशी असतील बरं असते. सावली, काळजी नको करू, सगळं व्यवस्थित होईल. हॅलो सावली, हे बघ, तुझ्या भावाला जे काही झालंय, म्हणजे खरंच झालंय की नाही ते मला नाही माहित. कारण तुमची नाटकं चालूच असतात अगं. सो वडेवा जे असेल ते, मला माझ्या गाण्याच्या वेळेस तू इथे हवी आहेस. बाकी कोण जगतंय कोण मरतंय, आय जस्ट डोंट केअर. बॉब्या खाताच येणार नाही तुम्हाला आता. हा दादा हाव. हाव. दादा दादा बोल ना काहीतरी. कसं झालंय सगळं? कसं होणार? काचेचा पुतळा आहे ना तुझा भाऊ. एवढंच बोलले हो, एवढंच कचकन फुटले. दोन शब्द वहिनी, तुमचे 2 शब्द माहिती आहेत मला. दिवस रात्र दादाच्या कामाविषयी बोलत असता तुम्ही, त्याला टोमणे मारता. तो बिचारा काही बोलत नाही, सगळं सहन करतो. ह्याच गोष्टीचा फायदा उचलता तुम्ही. मान्य आहे मला, माझा दादा नाही कमवत जास्त पैसे, पण निदान भजन कीर्तन करून काही ना काहीतरी करून तो घर चालवतो. पण तुमच्या अपेक्षा काही संपतच नाहीत. तुमच्या चैनीच्या वस्तू, तुमची खरेदी, तुमचं पार्लर, या सगळ्यामुळे आपण किती कर्ज ओढून घेतलं माहितीये तुम्हाला? बरं, ह्या सगळ्यात तुमची किती मदत होते त्याला? काहीच नाही. बाहेरचं जाऊ द्या, मी घरातले कामं करता नाही ना, नाहीच करत. माझी आई सगळी कामं करते. तिचे गुडघे दुखतात, तिला त्रास होतो, तरी कोणती तक्रार न करता ती सगळी कामं करते. पण तुम्ही काय नाही करत. कधी त्याच्या शेजारी बसून त्याला विचारलंय तो कसा आहे, त्याला समजून घ्यायचा प्रयत्न केलात? जो तो येतो तो माझ्या दादाची चूक आणि लायकी दाखवून देतो त्याला. पण मला माहिती माझं दादा कसं आहे. तुला काही होणार नाही हं? सावली,